तुझं जाणं एवढं महत्वाचं आहे? कदाचित माझी सोबत इथपर्यंतच होती, पण निशी, तुझी बहीण म्हणून मी कायम तुझ्या सोबत असेल, तुझ्या प्रत्येक डिसिजन. पण बाकीच्यांचं काय? माझा निर्णय घरातल्या कुणालाच पटलेला नाहीये. सगळे तुटक वागतात माझ्याशी, आणि त्यात तू जातेस. कसं करणार आहे? काय मला नाही कळत आहे. मी आहे ना. काकी, हो, बाकी सगळे जरी तुझ्याशी तुटक वागत असले ना, तरी मी तुला कधीच अंतर देणार नाही. अगं, प्रेम करणं हा काही गुन्हा आहे का? निशी, मी आहे तुझ्यासोबत. आपल्या घरची संस्कृती, नाती सगळं सगळं मान्य आहे मला. अगं, पण त्यासोबतच आपलं स्वतःचं असं मत असतंच ना, किमान आपल्या आयुष्यात तरी. मग ते मांडायलाच हवं. आणि बाळा, आज तू तेच केलंस. तुला खरं सांगू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. आम्हाला अंधारात ठेवून लग्न जमवलं लालीताई आणि दादांनी, आणि लख प्रकाशात सगळ्या गावासमोर लग्न मोडलं तुझ्यामुळे निशी. मग अभिमान वाटणारच ना तुझा. बघितलं निशी, आपण बरोबर असलो ना की सगळे आपल्याला सपोर्ट करतात. मंजू काकी, प्लीज निशीची काळजी घे. हो निशी, मी आहे ना. निशीची काळजी घ्यायला मंजू काकी आहे, पण श्रीनिवासचं काय? जे झालं ते निशीसाठी चांगलंच झालं. हो, पण त्यामुळे घरात सगळ्यांचीच मनं दुखावली गेली आहेत. आधीच जर निशी माझ्याजवळ हे सगळं बोलली असती तर ही वेळ कदाचित आलीच नसती. कधी कधी आपण वेळ दवडली तर हातून गोष्टी सुटतात, हेच खरं आहे. पण ओवीला मला लांब जाऊ द्यायचं नाहीये. श्रीनू, श्रीनू, बाळा मका कळता जा झाला ना, आता सगळा चुकीचाच झाला. आता सगळं आता मनाला लावून घेऊ नको. अरे, आपल्या सगळ्यांका माहित आहे की आपला निषेध असा नाही. जा झाला ना, सगळा तिका शिकवला गेला. त्या नीरजने त्याका जाळ्यात ओढल्या. निशिकना आज ना उद्या नक्की कळत की तूच तिच्यासाठी योग्य. फक्त बाळा जरा त्याका आता जरा समजून घे. हा, तो घे समजून. हाच सगळ्यांका समजून घे, पण त्याका पण कोणीतरी समजून घेऊ की नको?
अरे बंधू, तुम्ही भाव असाच ना म्हणून सगळ्याकडे दुर्लक्ष करताय मी सगळ्यांका सांगितलं होतं हा, निशीला इतकी सूट देऊ नका म्हणून, पण माझा कोणी ऐकला नाही. पण बघितलास ना कसा वागला ता, हा काय दिवे लावला तर बघितलास ना. या सगळ्या करून ते का कॉलेजला जाऊचा होता. बंधू, तुमच्या सगळ्यांचं लक्ष काय होता रे. ताई आमका खराच असा वाटला नव्हता गो की असा काय होईल. हा हा, तुमका कसा वाटणार, कारण तुमची लेक कधी चुकतच नाही. चुकता ना तर लाली तुमची बहीण. हा आई, आता हे सगळं बोलून काय होणार आहे का? अरे कसा नाही होणार, हा कसा नाही होणार. आता तू समजून घेशाल, पण पुन्हा असा सगळा झाला तर काय करायचा. ताई असं काही होणार नाही. निशी इला ना परत. हा हा, इला ना परत, आमच्यावर उपकारच केला. आता उद्या तुमच्या लेकीसाठी तुम्ही पागळलास आणि दिला त्या पोराच्या हातात तिचा हात, तर आम्ही काय करायचा. काय ना, इज्जत तुमची नाही जाणार, आमचा हसा होणार आणि तुम्ही असेच बघत राहणार. हा जा जा, आता जबाबदारी झटकून असत पळून जा. ताई मी तुका वचन देत आहे, मी जिवंत असेपर्यंत निशीचा लग्न त्या पोरासोबत मी होऊ देणार नाही. मका पाणी दे. काय झालं? अहो, झालं काय? काय झाला हं? या सगळ्यांना त्या पोरामुळे होता. तो पोरगो या गावात इलो नसतो ना, तर या कार्यात विघ्न इलाच नसता. असं वाटतं त्यांच्या घरात जाऊन सगळा सामान बाहेर काढून त्या आवशी बापाशी सकट त्या पोरा घरातून नाही त्या गावातून बाहेर काढावा. आणि मग निशीचं काय? नाही म्हणजे हो, जरा तरी निशीच्या मनाचा विचार करा ना तुम्ही. हे कमी समजावला असता. 2-4 दिवस रडून गप्प झाला असता आता. तर आपल्यावर रडायची वेळ आली असती. म्हणजे अहो, हे लग्न नाही झालं ते आपल्यासाठी बरंच आहे ना. म्हणजे बघा, निशीचं श्रीनूशी लग्न झालं असतं म्हणजे तो दादांचा जावई झाला असता आणि सगळं श्रीनूकडे गेलं असतं. झालं ते चांगलंच झालं ना. तुका काय म्हणूचा, हा काय बोलतस तू? काही चुकीचं बोलत नाहीये एवढं नक्की. तुम्ही दादांचे भक्त आहात म्हणून तुम्हाला काही दिसत नसेल, पण मी माझ्या मुलावर अन्याय होऊ देणार नाही. झालं ते चांगलंच. खरं तर त्या नीरजचे आभार मानायला हवेत. अंजू, तू स्वतःचा विचार करतस ना म्हणून असं बोलतस. मी या घराचा विचार करते. मी तरी निशीचा लग्न त्या पोरासोबत होऊ देणार नाही. अहो, जे झालं ते चुकीचं झालं, पण निशीला सुद्धा घरच्यांनी थोडंसं समजून घ्यायला हवं होतं. निशीला जर आपल्या मनातली गोष्ट सांगायला दिली असती तर मला नाही वाटत निशीसारखी मुलगी असं वागली असती. तिने हे पाऊल उचललं असतं.
श्रीकांतराव, तुम्हाला खरं सांगतो, आपल्या माणसांना असं काही करून दुखावताना आनंद होत नाही, पण नाईलाज मात्र नक्की असतो. मला आधीपासूनच ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव होत होती. या मुलीच्या चेहऱ्यावर कधी लग्नाचा असा आनंद कधी दिसलाच नाही मला. असं अचानक लग्न होतंय म्हणून दडपण आलंय असं मला वाटत होतं कधी कधी, पण सतत तिच्या मनात काहीतरी खतखततंय असं कायम वाटायचं मला. म्हणजे आता समोर आलं. आजकाल मुलांच्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे तपासणं महत्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू देणं हे जास्त गरजेचं आहे असं वाटतं. खरंय हो. ह्या सगळा तुमका बोलणं सोपा हा. पण विचार करा विजयराव, तुमच्या मुलीचा लगीन माझ्या मुलाबरोबर जुळला असता आणि त्याने भर लग्नात तुमच्या मुलीक नाकारला असता तर तुमका कसा वाटला असता? लाली 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 प्लीज प्लीज. अगं ह्या सगळ्याचा तुझ्यावर परिणाम होत चाललाय. हेल्थ खराब झाली, तुला बोलताही येत नाही साधं. बस कर ना लाली प्लीज. हा? मग इथे कुठली शिकवणी चालू होती? आपण कसे चुकीचे का शिकवत होता ना हे? आधी स्वतः पळपुटेपणा केल्यान आणि ज्यांनी आता पळपुटेपणा केला त्यांचं समर्थन करतात हे. बस कर लाली, काय या जुन्या गोष्टी उकरून काढायच्या? कारण त्या जुन्या गोष्टींचा परिणाम आजही या घरावर होता हा. आणि ते का कारणीभूत कोण हा हे मी हेंका सांगूची गरज नाही हा. आकाश सगळे लाली- शिकू लागलेत. सॉरी विजयराव, ही आमची लाली ना जरा तापटच आहे. ठीक आहे. आई म्हणून त्यांना होणारा त्रास मी अगदीच समजू शकतो. रघुनाथा, सगळे माकाच शिकू येणार हा? बरोबर हा? हा, सगळे आता ना हातावर हात घेऊन बसणार. अगं अगं काय अगं, बाकी कोणाचं काय नाही नुकसान झालेला. जा नुकसान झाला ना आता माझा झालेला. माझ्या पोराचा काही एक दोष नसताना हा त्याचा लग्न मोडला. आये, काय बोलला होतास तू? काही एक झाला ना तर या लग्न होतला. माझो शब्द हा. तुझ्या शब्दाक या घरातच किंमत नाही. काही एक झाला ना तरी मी काय परकाच ठरवलास माका. लाली दादा, माझ्या आणि माझ्या लेकाचा इतका अपमान होईल असा माका वाटला नव्हता. लाली लाली तुम्ही घाबरावा. माझं नशीब फुटका ना म्हणून मी या घरात येऊन पडलोय. दादा नेहमी म्हणायचास ना, लाली या घर तुझा पण हा. पण वेळोवेळी ना माका जाणीव झाली या घरात या श्रीतच असं आहे. आई शांत हो जरा. लालिताई, असा कशाक बोलतास? तू तर काय बोलूच नकोस हा. तुझ्या लेकीचा माझ्या लेकाबरोबर लग्न लावून द्यायचा नव्हता ना, मग तसा स्पष्ट सांगायचा ना. लालिताई, असा काय आमच्या मनात पण नव्हता. हा, पण तुझ्या लेकीक पळून जाऊ मदत केलास ना. माझ्या लेकाचा जर तू विचार केलास ना त्याच्या मामन सगळ्यांनी मिळून फसवलं नमका. लाली 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 बस झालं ना आता. हे आता ना कुठेतरी थांबवलं पाहिजे. बस. हा हा,
मीच थांबायचा, बरोबर? लाली काय बोलतच राहताय? हा, तिच्याकडे कशाक लक्ष द्यायचा? हा, लाली सगळ्या सहन करताय. पण माझा झालेला या अपमान माका सहन होत नाही. आता मी शांत बसणार नाही. त्या पोरात जाऊन साफ विचारताय. लाली लाली नको. तुम्ही मग सोडा. आई अगं, विषय घरातला आहे. हा, पण या सगळ्या कोणामुळे घडता? बाहेरच्या लोकांमुळे ना? ता काय नाही, मी ते का जाऊन जाब विचार केलायच. कोणी मध्ये पडायचं नाही. लाली आई, लाली सचदेवानो, ओ सचदेवानो, बाहेर ये आधी. आमची शोभा करून गावात राहू केलंस काय? हा, माझ्या लेकाचं सूप बघवला नाही काय तुमका? काय काय लेख या तुझो. तो बाहेर गेला आणि आवाज खाली करून बोला. मग का तुझ्याशी नाही, तुझ्या लेकाशी बोलूचा? हा, सांगितलं ना मी, तो बाहेर आहे म्हणून. काय बोलायचं ना ते माझ्याशी बोला. तुझ्याशी काय बोलूचा? तुझो लेक गावभर फिरत असतात आणि आम्ही तोंडाला पण बसलात घरात. नाका समोर चालणारी माझी भाची ते का फूस लावली तुझ्या लेकान. अगं लावणारच. हा, गावातल्या पोरी म्हणजे खेळणं वाटतात ना तुमका? हा, काय त्यांच्याशी दोन गोड शब्द बोलला म्हणजे झाला, ते का भुलवता येता असा वाटता? आम्ही पण काय डोळ्यावर पट्टी नाही बांधलेली. तुझ्या लेकाक सांग, निशीचो नाच सोडून दे म्हणाल. झालं बोलून? आता मी काय बोलते ना ते नीट ऐका. माझ्या मुलाने तिचा नाच कधीच सोडला होता, पण तीच मंडपातून स्वतःहून त्याच्याकडे आली होती. त्यामुळे तुमच्या मुलाला धुडकावून तिने तुमचा आणि तुमच्या मुलाचा अपमान केलाय. आणि आता ती कितीही म्हणाली की मी नीरजशी लग्न करणार, तरी मी तिला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. कारण तिने तुमच्यासारख्या बाईला फसवलंय, स्वतःच्या आत्याला. अजून लग्न करून आली नाहीये, पण तरी त्यामुळे अपमान झालाच आहे तुमचा. आणि याचंच मला जास्त दुःख आहे. अशा मुलीला तुम्ही काय, मी सुद्धा कधीच माफ करणार नाही. मग मग तुम्ही काय केलं असतास? तुमच्या जागी मी असते ना, तर ह्या सगळ्याचा बदला घेतला असता. हा अपमान सहनच करून घेतला नसता. पण तुम्ही तो सहन केला, कारण तुमच्या पाठीशी घरातलं कोणी उभंच नव्हतं. उलट घरातल्याच माणसाने तिला पळून जायला मदत केली. अशा वेळी तुमचा विचार कोण करणार? काय ना, मुलं कितीही चुकली तरी आई वडील त्यांच्याच पाठीशी उभे राहणार. आहेच ना भाची तुमची घरात? कारण तिचे आई वडील तिला घराच्या बाहेर काढू शकत नाही, नाही तुमच्या मुलाशी लग्न लावून देऊ शकत. शेवटी काय, तुम्हाला तुमचा झालेला सगळा अपमान घेऊन शांत राहायचंय. मी पण अशी शांत बसणाऱ्यातली नाया. निशी माझ्या लेकाच्या आयुष्याशी खेळल्या ना, तर
निशी हा आणि मी पण असा. आणि ह्यासाठी एक मैत्रीण म्हणून मी कायम तुमच्या सोबत असेल. जा कायमची लांब जा माझ्यापासून. आजपासून आपला संबंध संपलो. आम्हाला पोरच नव्हते असं समजेन. हेंका सांग हे हाक मारण्याचो नातं जोडण्याचा अधिकार संपलेला. ऐकलं तुझा बापूस काय बोललो ते? तुझं त्याच्याशी आणि या घराशी काही एक नाता नाही. आज याच गावामधले लोक माझ्याकडे अविश्वासाने बघतात. लोक म्हणतात की याच्या स्वतःच्या पोरीने त्याची लाज काढली आणि परंपरेच्या संस्काराच्या मोठ्या मोठ्या बाता करतो. का वागलास तू आयशा असं? पण तू हा सिद्ध केलास की बाप म्हणून मी कमी पडलो. दादा दादा मला मला बोलायचंय तुमच्याशी. आपापसात बोलायला एकमेकांमध्ये विश्वास असायला लागतो. तू माझा आणि माझ्या घरच्यांचा विश्वासघात केलायस. या पुढे आपल्यामध्ये पहिल्यासारखं काही होऊ शकत नाही. दादा 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 मला माहितीये माझी चूक झाली. मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी हे सगळं आधीच सांगायला हवं होतं, पण फक्त तुमच्या शब्दाखातर मी लग्नाला तयार झाले. हे सगळं मी घरच्यांपासून लपून ठेवलं कारण मला त्यांच्या आनंदात विरजण नाही घालायचं होतं. मी स्वतःला समजवण्याचा खूप प्रयत्न केला दादा, पण माझं खरं प्रेम होतं.
मला मान्य आहे, मी मी पळून जायला नको होतं, ती माझी चूक आहे. पण दादा, तुमच्या प्रेमाखातर आणि तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळे मी लग्न नाही केलं दादा. दादा, आपलं नातं जपण्यासाठी मी हे सगळं करते आणि मला नाही गमवायचा हा विश्वास. दादा, माझं नीरज सरांवर प्रेम आहे, याचा अर्थ असा नाही की मला तुमची काळजी वाटतच नाही. दादा, माझ्या हातून ही चूक झाली आहे, माझी ही चूक पोटात घ्या. दादा, मी घरी येऊन देखील तुम्ही माझ्याशी बोलत नसाल तर माझ्या घरी येण्याला काय अर्थ आहे? दादा, चूक झाल्यानंतर कित्येकदा तुम्ही मला समजावलं, मोठ्या मनाने माफ केलं. तसं माफ म्हणून या वेळेला पण करा ना दादा. दादा, 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 तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. दादा, ठीक आहे, तुमचं न बोलणंही जर माझ्यासाठी शिक्षा असेल ना तर ती मी भोगायला तयार आहे. पण मी तुमचं मन नव्याने जिंकेन दादा. माझ्या एका वागण्यामुळे जी नाती दुरावली गेली आहेत ते मी एकत्र नक्की आणेन दादा. तू बोल ना काहीतरी, प्लीज प्लीज बोल ना ग काहीतरी. मी तुला सांगितलेलं कळत नाही का? एकदा दादा मामांनी सांगितलं स्पीकर आणि तू आणलास. अगं पण दादा मामाच मला म्हणाला. मी हो ऑफकोर्स, पण तुला स्वतःच्या विचाराने काही करताच येत नाही ना, सतत त्यांच्या मागे पुढे करत असतोस. तुला वेळ मारून नेता आली असती श्रीनिवास, लगेच स्पीकर आणून द्यायची गरज नव्हती. तू कोण आहेस रे? तुझ्या दादा मामाचा नोकर आहेस का? नाही. या घरात पाऊल टाकलं ते अनोळखी म्हणून. नाही पटलं सुरुवातीला कोणाशी, नव्हती सवय इथल्या माणसांची. पण स्टील बरंच काही दिलं या घराने, या गावाने, मॉमच्या आठवणी. निशीसारखी बहीण, नाही मैत्रीण. वीस वर्षाच्या नात्याचा राग राग करत आले ते मावशीचं नातं.
आणि आपलं असं कोणीतरी. खूप त्रास होतोय मला सोडून जाताना, पण इथे थांबले तर अजून त्रास होईल. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मी घरी चालले की घर सोडून चालले.